नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी अगदी पारंपरिक चविष्ट आणि सुगंधी सार किंवा त्याची आमटी। पुरणपोळी कितीही छान झाली तरी तिच्यासोबत गरमागरम भात आणि ही मसालेदार आमटी असेल तर जेवणाची मजाच काही वेगळी असते। ही आमटी दिसायला काळसर, चवीला मसालेदार, हलकीशी तिखट आणि खोबऱ्याच्या भाजलेल्या स्वादामुळे अतिशय अप्रतिम लागते। चला तर मग सुरुवात करूया। साहित्य या ठिकाणी मी आमटीसाठी घेतले ताजी कोथिंबीर, हिरव्या लसूणच्या 20 ते 25 पाकळ्या, भाजून घेतलेले सुके खोबरे, बारीक चिरलेला कांदा, धने, थोडीशी काळी मिरी, 2 दालचिनीचे तुकडे, 4-5 लवंगा, काश्मीरी लाल मिरच्या, पुरणपोळीसाठी शिजवलेल्या चण्याची डाळ आणि त्याचं पाणी। हे सर्व साहित्य मी छान तेलात परतून घेतले। आता आपण मसाला तयार करूया। सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी परतून घेतलेलं खोबरं ॲड केलंय। त्यानंतर लवंग, दालचिनी आणि लाल काश्मीरी हिरव्या मिरच्या परतून घेतलेल्या त्या मी याच्यामध्ये ॲड केल्यात आणि त्याची एक पावडर बनवून घेतली आहे। पावडर बनवल्यानंतर त्यामध्ये मी तेलात परतून घेतलेला कांदा याच्यामध्ये ॲड केला आहे आणि आपण ज्या लसूण पाकळ्या घेतल्या होत्या आणि जी कोथिंबीर कापून घेतली होती ती मी याच्यामध्ये ॲड केली आहे। त्यानंतर आपले धणे घेतलेत, धणेसुद्धा मी हलके भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर ही थोडीशी मी पुरणासाठी डाळ काढून घेतलेली शिजवलेली ती डाळसुद्धा मी थोडीशी ॲड केली आहे आणि पाणी टाकून असा मसाला तयार करून घेतला आहे। थोडासा मसाला थिकच तयार करून घेतला आहे। आता आपल्याला मसाले छान परतून घ्यायचे, त्यामुळे मी या ठिकाणी एक टोप ठेवला आहे मध्यम आचेवर आणि आपल्याला मध्यम आचेवरच तेल गरम करून घ्यायचं आहे। तर मी 2 पळी एवढं तेल घेतले, कारण तेवढं तेल आपल्याला लागणारच आहे। थोडासा कांदा मी याच्यामध्ये परतायला ठेवला आहे आणि थोडासा किसलेलं खोबरं मी याच्यामध्ये ॲड केलं आहे। खोबरं ही एक इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, हे आपण टाकणं गरजेचं आहे। त्यानंतर मी या ठिकाणी कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड केली आहे। आता आपल्याला मसाल्यांमध्ये हे छान परतून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी थोडंसं जिरं टाकलं आहे, जवळजवळ पाऊण चमचा जिरं टाकलं आहे। त्यानंतर 2 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे। त्यानंतर 2 चमचा या ठिकाणी मी मिरची पावडर टाकली आहे आणि त्यानंतर पाव चमचा एवढी मी हळद टाकली आहे। आता हळद या ठिकाणी मी कमीच टाकते, कारण की आपल्याला रस्स्याचा जो कलर आहे तो येल्लोइश नको आहे, त्यामुळे आपण थोडीशी हळद कमीच टाकायची। त्यानंतर धनेपूड टाकून मग मी मसाला व्यवस्थित छान तेलामध्ये अगदी परतून घेतला आहे आणि पुन्हा याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता अजून ॲड केला आहे। आता चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलं आहे। मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तेलामध्ये छान उकळी येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे आपल्याला मसाले तेलामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहेत। आता मसाले परतून झाल्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं मिक्सरला ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचे। असा लालसर थोडासा कलर आला पाहिजे, हिरवा आणि लालसर कलर आल्यावर आपण छान त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाणी यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे, जेव्हा तुम्ही मसाला ॲड करता तेव्हा ते थिक रस्सा तयार होतो, पण आपल्याला थिकनेस थोडा कमी करायचा आहे। रश्श्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती मीडियम घ्यायची आहे, जास्त पातळही नाही पाहिजे आणि जास्तही घट्ट नाही पाहिजे, अशा पद्धतीची काही कन्सिस्टन्सी आहे। त्यानुसार मी याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि आता बघा आपली पारंपरिक मसालेदार सुगंधी साराची आमटी तयार। गरमागरम भात, तुपाची धार, बाजूला मऊसूत पुरणपोळी आणि ही खास साराची आमटी, यापेक्षा सुंदर आणि समाधान देणारं जेवण दुसरं असूच शकत नाही। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक मराठमोळ्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या जशा पारंपरिक रेसिपीसोबत, तोपर्यंत खुश राहा।